स्टारकास्ट नक्कीच आपण दरवेळी पाहिलं शिवशंभू या संघामार्फत. शिवशंभू क्रिकेट संघासाठी दरवेळी आपण पाहतो एक उत्कृष्ट असा अष्टपैलू फलंदाज तो म्हणजे विशाल फदाले आपण पाहतो स्ट्राईक घेताना. त्याच दरम्यान त्याच्यासोबत त्याची साथ द्यायला आला तो म्हणजे सुमित. नक्कीच गेले कित्येक टुर्नामेंट आपण पाहतो सुमित आणि विशाल यांची जोडी नाबाद खेळीसाठी ओळखली जाणारी जोडी. पाहूया काय करते आज आपल्या संघासाठी. साहिल आणि विशाल यांची जोडी शिवशंभू क्रिकेट संघासाठी. दरम्यान षटका पहिला चेंडू घेऊन ते म्हणजे प्रथम वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन ते म्हणजेच रायझिंग स्टारचा हुकमी एक्का हेमंत गोरले. स्ट्राईकवर असेल तो म्हणजे विशाल फदाले. बेस्ट असेल बेस्ट अशी मॅच आपल्याला नक्की पाहायला मिळेल. पाहूया काय करते या सामन्यामध्ये. 4 षटकाचा सामना असेल. दरम्यान पंच इशारा करतायत मॅच स्टार्ट. पाहूया पहिला चेंडू घेऊन हेमंत गोरले सामना करेल तो म्हणजे विशाल. 8 ते 10 पावलांचा ना फुल अंतराचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी. पंचांचा निर्णय येतोय अवांतर धाव. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. अवांतर धावांनी संघाची धावसंख्या चालू होते ती म्हणजेच 1 धावांवर. चांगलीशी लेंथ ओळखलेली हेमंत यांनी मात्र दिशाहीन गोलंदाजी आणि पंच व्हाईट बॉल घोषित करतात. दरम्यान दुसरा चेंडू फुल अंतराचा चेंडू. इथे मात्र चेंडू कट केला. पॉईंटच्या दिशेने चेंडू चाललाय पॉईंटला सुमित यांच्या हातात. सुमित बॉल फेकी करेमध्ये 1 धाव घेण्यामध्ये यश मिळते. 1 धावांनी धाव संख्या वाढते. पहिला चेंडू समाप्त होतात 2 धावा. एक चांगला असा सामना आपण पाहतो. चांगलंसं आयोजन आणि चांगलंसं नियोजन. पावसाने देखील थोड्या वेळासाठी ते विश्रांती घेतलेली आपल्याला दिसते. त्यामुळे बॅटिंग विकेट नक्कीच मानली जाईल. सध्या पाऊस नसतो तेव्हा टोटल बॅटिंग विकेट असते आपण नेहमी पाहत आलो. दरम्यान मॅचच्या दिशेने दुसरा चेंडू हेमंत फुल अंतराचा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र वेगावर स्वार झाला हेमंत आणि इथे डॉट बॉलची सांगता होते. 2 चेंडू नंतर धावा झाला ते म्हणजे 2 धावा. एक चांगली अशी गोलंदाजी आपण नक्कीच पाहत आलो हेमंत यांच्या मार्फत दरवेळेस कामोटेमध्ये. तिसरा चेंडू पुन्हा एकदा हेमंत स्ट्राईकवर असेल सुमित. शॉट प्रकार चेंडू. इथे मात्र झेल याचा उत्कृष्ट झेल याचा असा चान्स होता हेमंत यांना आणि ते झेल ड्रॉप झाला आणि डॉट बॉलची सांगता येते. डॉट बॉलची सांगता. एक चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय हेमंत यांच्याकडे. दरम्यान सुमित एक चांगला असा अष्टपैलू खेळाडू नक्कीच या संघासाठी लाभलेला आपण पाहतो. कधीही तो फॉर्म मध्ये मारू शकतो. पाहूया काय होतं पुढच्या बॉलवर. हेमंत सुमितला फुल अंतराचा चेंडू. इथे मात्र विजय झाला तो म्हणजे हेमंत गोरले यांचा. फुल अंतराचा चेंडू काहीसा आत आणण्याचा प्रयत्न आणि इथे क्लीन बॉल होतात ते म्हणजे सुमित. नक्की मोठा धक्का शिवशंभू संघाला इथे नक्की. साहिल माफ करा. चांगली अशी गोलंदाजी नक्की आपण पाहतो हेमंत यांची इथे रायझिंग स्टार संघासाठी नेहमीच करत आलेत. इथे मात्र साहिल यांची जागा घेण्यासाठी येतो तो म्हणजे नवीन फलंदाज. एक आक्रमक असा फलंदाज म्हणजे प्रणय. पहिल्या षटकातील 5वा चेंडू हेमंत यांचा. नवीन फलंदाज आपण पाहतो ग्राउंड मध्ये येताना तो म्हणजे प्रणय. नक्कीच एक चांगला असा अजून एक चांगला असा हुकमी एका या संघाचा शिवशंभूसाठी आपण पाहतोय प्रणय यांना. चांगली अशी स्टार्ट नक्कीच करून दिली हेमंत यांनी आपल्या संघानं. पाहूया प्रणय काय करतो. शेवटचे 2 चेंडू पहिल्या षटकातील. पंच इशारा करतायत. 5वा चेंडू पुन्हा एकदा हेमंत स्ट्राईकवर आहेत तो म्हणजे प्रणय. शॉर्ट ऑफ लेंथ प्रकार चेंडू. इथे मात्र चेंडू लागतो आउटसाइड एज आणि चेंडू चालला थर्ड मॅनच्या दिशेने. थर्ड मॅनला सचिन बॉल गॅदर करून फेकेपर्यंत 1 धाव नक्कीच मिळते. 1 धावेने धाव संख्या वाढते. धाव संख्या पोहोचते 3 म्हणजे 3 धावा.
चांगली अशी गोलंदाजी नक्की आपल्याला पाहायला मिळाली हेमंत यांच्या मार्फत. इथे मात्र हेमंत वर्सेस विशाल पुन्हा एकदा बॅटल पाहायला मिळतोय. पहिला काय होतं शेवटच्या चेंडूवर 8 ते 10 पहिल्यांचा रन आउट. फुल अंतराचा चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र वेगावर स्वार झाला हेमंत आणि इथे डॉट बॉलची सांगता येते. खूप चांगली अशी बॉलिंग आपण नक्कीच पाहिली आहे हेमंत यांच्या मार्फत. पहिल्या षटका समाप्तीनंतर 1 गडी बाद आणि धावा झाल्या ते म्हणजे 3 धावा. एक चांगली अशी गोलंदाजी पाहिली आपण हेमंत यांची. तो हेमंत यांच्यानंतर पाहूया दुसरं षटक कॅप्टन राजा कोणाला देतोय. तर नक्की ते वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येते म्हणजे सुमित. गेले काही टुर्नामेंट पाहतो सुमित हे चांगलेच रंगात आलेत. इथे मात्र स्ट्रायकर्स होते म्हणजे प्रणय. पाहूया दोघं काय करणार आपल्या संघासाठी. पहिल्या षटकासह 3 धावा झाल्या 3 म्हणजे 3 धावा. पहिला चेंडू सुमित 7 ते 8 पावलांचा रन आउट. फुल अंतराचा चेंडू फुल टॉस पहिला चेंडू. इथे मात्र प्रणय सोडणार नाही आणि फुल लेंथ चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आणि इथे पंचांचा निर्णय होतो. पंच अरविंद काका यांचा निर्णय होतो नो चेंडू. त्याच्याविषयी फेकी नक्कीच इथे पाहिली सुमित यांच्या मार्फत. नो बॉल इथे पाहिला. प्रणय यांनी फुल टॉस लाईन जज केली आणि त्याला भिरकावलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. उत्कृष्ट असा उत्तुंग असा षटकार. इथे मात्र चांगली फलंदाजी आपण पाहतो प्रणय यांची. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव होतात ते म्हणजेच 10 धावा. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन यायला लागेल सुमित यांना. काहीसा फेरबदल नक्कीच करावा लागेल. इथे पंचांचा निर्णय होतो फ्री हिट बॉल. पाहूया काय होतं या चेंडूवर. सुमित स्ट्रायकर आहे तो म्हणजेच प्रणय. पुन्हा एकदा पहिला चेंडू सुमित यांचा. फुल अंतरा चेंडू टोलाचा प्रयत्न. चेंडू बॅटची आउटसाइडच घेऊन चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. थर्ड मॅनला फिल्डर गॅदर करून फेकेपर्यंत एकच धाव मिळते तिकडे. एका धावेने समाधान मानावं लागेल. चांगली अशी खेळ नक्कीच आपण पाहतो शिवशंकर संघामार्फत विशाल आणि प्रणय यांची जोडी. आता मात्र इथे मोठ्या धावाची गरज असेल विशाल यांच्या बॅटमधून. पाहूया काय करतो विशाल. दुसरा चेंडू सुमित यांचा फुल अंतरा चेंडू. इतर चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने गेला आणि ते डॉट बॉलचं सांगता येतं. एक चांगलासा कमबॅक पाहायला मिळतं सुमित यांच्याकडून. पहिला चेंडू षटकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ प्रकारे टाकलेला आणि तिसरा चेंडू गुड लेंथवरून बाहेर काढण्यात यश मिळतं सुमित यांना. वळतो मॅचच्या दिशेने दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा सुमित स्ट्रायकर होतो म्हणजे विशाल. फुल अंतरा चेंडू. इथे मात्र चेंडू आउटसाइडच घेतो. चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने सेफ झोन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि इथे दुसरी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश मिळालं. इथे मात्र ओव्हरथ्रो आणि नुसतं ओव्हरथ्रोचा काहीसा ओव्हरथ्रोचा एक धाव अजून मिळतो. त्यामुळे 3 धाव नक्कीच मिळतील. दोन्ही फलंदाजांना चित्ताच्या सफाईने आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज इथे रन कव्हर करतात आणि काहीसं प्रेशर टाकलं ते सचिनवर. सचिन यांनी ओव्हरथ्रो केला आणि इथे 2 धाव नक्कीच खर्च केल्यात. या 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14 धावा. तो चौथा चेंडू पुन्हा एकदा सुमित. आता मात्र स्ट्रायकर होतो म्हणजे प्रणय. शफलन करण्याचा प्रयत्न. फुल अंतरा चेंडूला मारलं पॉइंटच्या दिशेने. उत्कृष्ट असा षटकार. खूप चांगला असा शॉट आपण पाहतो प्रणय यांचा. रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहू शकता. शफलन करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लेंथ रीड केली. चेंडू शॉर्ट ऑफ बॉल होता आणि इथे मात्र कट केला. चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने सीमा रेषा पार आणि 6 धावा. ही 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 20 धावा. एक महागडं षटक नक्कीच आपण पाहतो सुमित यांचं. 4 चेंडूमध्ये 17 धावा सध्या खर्च केलेत. व मॅचच्या दिशेने पुन्हा 5वा चेंडू सुमित यांचा. स्ट्रायकर प्रणय. शफलिंग केला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय हा म्हणजे अवांतर धाव. काहीशी लेंथ बरकट होते नक्कीच सुमित आपण पाहतोय. रनअप आपण पाहतो सुमित यांचा 7 ते 8 पावलांचा रनअप. इथे मात्र प्रणयची खूप चांगली बॅटिंग. या ओव्हरमध्ये 2 षटकार त्यांनी लगावलेत आणि रेड हॉट फॉर्म मध्ये चालताना आपण पाहतो प्रणय यांना. व ते मॅचच्या दिशेने 14 चेंडू. इथे मात्र हेलिकॉप्टर बघायला चेंडू. खूप चांगला इथे तोलाला चेंडू. चेंडू चाललाय पंचांच्या डोक्यावरतून 6 धावांसाठी.
नक्कीच एक चांगली बॅटिंगची अपेक्षा होती, चांगली बॅटिंग डिलिव्हर करता येते प्रणय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो फुल लेंथचा चेंडू होता, चेंडूला हेलिकॉप्टर रित्या मारलाय आणि चेंडू चाललाय ग्राउंडच्या बाहेर 6 धावांसाठी. खूप चांगली अशी फलंदाजी आपण नक्कीच पाहिली प्रणय यांची. पंचांची बॉलसाठी मागणी होते. मॅच विषय पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू, इथे मात्र चेंडू पंचांचा निर्णय येतोय ते म्हणजेच डॉट बॉल. 2 षटका समाप्तीनंतर धावा होतात ते म्हणजे 27 धावा. ते महागडं असं षटक नक्कीच आपण पाहिलं सुमित यांचं. पहिल्या षटकाला आपण पाहिलं 3 धावा फक्त खर्च केलेला आणि विकेट घेतलेली हेमंत यांनी. इथे मात्र महागडं षटक सुमित यांचं 24 धावा आपण पाहतोय. जसं आपण म्हटलं तसं पावसाने इथे काहीशी विश्रांती घेतली आणि नक्कीच एक बॅटिंग पॅराडाईज म्हणावं लागेल इथे. बॅट्समॅनसाठी या विकेट आता ओपन झालाय. तर दरम्यान पाहूया रायझिंग स्टारचे कॅप्टन राजेश शेलार कोणाकडे वळतात तिसऱ्या षटकासाठी. आतापर्यंत एक चांगली अशी विस्फोटक अशी फलंदाजी आपण पाहतो प्रणय यांची. इथे मात्र शिवशंभू संघाला आशा असेल ती म्हणजे विशाल यांच्या बॅटमॅन काही मोठे फटके बघण्याची. पाहूया काय करू शकतो विशाल आपल्या संघासाठी. एक नावाजलेला असा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कामोद्यामध्ये नक्कीच त्यांची दरवेळी नाव घेतलं ते म्हणजे विशाल फदाळे. तर कॅप्टन राजेश शेलार यांनी बॉल सोपवला ते म्हणजेच अजून एक असा एक्सपिरियन्स गोलंदाज या संघाचा सचिन यांच्याकडे आपण पाहतोय. या संघाचा एक्सपिरियन्स गोलंदाज लेजेंडरी खेळाडू हेमंत गोरले कालचे टिप्स देताना. तसं दुसऱ्या धाव्यामध्ये सगळ्यांची लक्ष असेल ते म्हणजे स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत असलेले सर्वांचे लाडके दीपक शिंदे उर्फ शेरी यांच्या बॅटिंगची एक आक्रमक अशी फलंदाजी आपण सकाळी त्यांना प्रॅक्टिसमध्ये करताना नक्कीच पाहतो रोज. व या मॅचच्या विषयाने पहिला चेंडू सचिन यांचा शॉर्ट लेंथचा चेंडू, इथे मात्र चेंडू चाललाय स्क्वेअरच्या दिशेने. चेंडू गॅदर करून फेकेपर्यंत 1 धाव तर नक्कीच मिळते. थ्रो करू एक चांगली अशी थ्रो आपण पाहतो राजेश शेलार यांची. 1 धावेमध्ये संतुष्ट राहायला लागतं विशाल यांना. विशाल यांनी खूप चांगली अशी फलंदाजी आपण नक्कीच पाहतो. इथे पाहिलं प्रणय रेड हॉट फॉर्ममध्ये, त्यामुळे 1 धाव दिली प्रणयला दिला स्ट्राईकर. आता पाहिलं प्रणय काय करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सचिन स्ट्राईकर प्रणय शफल रिव्हर्स खेळला प्रणय, त्याला रिव्हर्स शिफ्ट कनेक्ट केलाय. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल आपल्याला इथे. दरम्यान दोन्ही फलंदाज इथे धावून 4 धावा कंप्लीट करतील असं वाटतंय. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिजे. पंचांचा निर्णय होतोय 3 धावा. थँक्यू अंपायर. तर नक्की चांगला असा प्रयत्न आपण पाहिला प्रणय यांचा. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू कनेक्ट केलेला, मात्र पावसाळी क्रिकेट असल्यामुळे गवतामध्ये बॉल अडकला आणि 3 धावे नक्की मिळतात शिवशंभू संघाला. या 3 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 31 धावा. चांगली अशी गोलंदाजी सध्या आपण पाहतो सचिन यांचे. पाहूया काय करतो तिसरा चेंडू. पुन्हा एकदा सचिन स्ट्राईकर आहे विशाल. शफलिंग फुल लेंथ चेंडू, इथे मात्र काहीसा टाइम नाही होत आहे विशाल यांचा. नक्कीच वेळ घेऊन खेळावा लागेल विशाल यांना इथे. डॉट बॉलची सांगता होते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाली ते म्हणजे 1 गडी बाद 31 धावा. नक्कीच एक मोठा धावाकडे लक्ष देताना शिवशंभू क्रिकेट संघ विशाल यांच्या बॅटकडे नक्की लक्ष असेल सगळ्यांचं. पाहूया काय करतो विशाल. पुन्हा एकदा चौथा चेंडू सचिन सामना करेल विशाल. फुल लेंथ चेंडू, इथे मात्र हेलिकॉप्टर प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मारला बॉलरच्या दिशेने आहे. पावसाळी क्रिकेटने आपण जे दरवेळी पाहतो तेच दृश्य इथे पाहायला मिळते. तर नक्की सचिन इथे घसरले. सगळ्यांना विनंती असेल, सगळ्या खेळाडूंना खेळणाऱ्या सगळ्यांना गेमचा आनंद घ्यायचा. इथे मात्र दुखापत होणार नाही याचं नक्कीच लक्ष द्यायचं सगळ्या खेळाडूंनी. तर 5वा चेंडू तिसऱ्या षटकातील सचिन स्ट्राईक करतो म्हणजे प्रणय. फुल लेंथ चेंडू, इथे पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर रित्या चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डर गॅदर करून फेकीमध्ये नक्कीच 2 धावा मिळतात आणि इथे फेकी येईपर्यंत 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या पोचते, धावसंख्या वाढते आणि धावसंख्या पोचते 34 धावांसाठी. 1 to go. तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सचिन स्ट्राईकर असेल तो म्हणजेच प्रणय.
काहीसा कान मंत्र देताना आपण पाहतो हेमंत गोरले यांनी. सचिन आहे ना आतापर्यंत खूप चांगला असं षटक हाताळला सचिन यांनी. 5 चेंडू मात्र 7 धावा खर्च केल्यात. पाहूया शेवटचा चेंडू काय होईल. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सचिन स्ट्राईकवर असेल म्हणजे प्रणय. शेवटचा चेंडू इथे फुल चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू मात्र चेंडू चाललाय धावष्टीच्या बाहेर. 15वा निर्णय होतो ते म्हणजेच वाईट धाव अवांतर धावा. या अवांतर धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 35 धावा. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सचिन स्ट्राईकवर प्रणय फील्ड लॉस प्रकारचा चेंडू चेंडूला टोला स्क्वेअर लेगला शेरी आपण पाहतोय मात्र निवड दर्शक म्हणून पाहतोय आणि पंचांचा निर्णय येतोय 6 धावा. चांगली अशी फलंदाजी आपण पाहतोय इथे प्रणय यांच्या मार्फत रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. फुल प्रकारचा चेंडू होता चेंडू रीड केला आणि चेंडूला डिपॉझिट केला स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावांसाठी. ह्या 6 धावांनी धावसंख्या नक्कीच वाढली. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 41 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा स्कोर कार्डवर. आपण पाहिलं सचिन यांनी 5 चेंडूवर मात्र 7 धावा खर्च केलेला. मात्र शेवटच्या चेंडूवर त्यांनी 1 वाईड आणि 1 षटकार करून 7 धावा पुन्हा एकदा खर्च करून एक महागडं असे षटक आपण पाहिलं सचिन यांचं. पाहूया शेवटचं षटक कोण हाताळतंय रायझिंग स्टार या संघासाठी. तर नक्कीच इथे काहीसा फेरबदल आपण करताना पाहतो. राजेश शेलार यांचा एक वेगळा असा डिसिजन नक्कीच पाहतो. गोलंदाजीसाठी येत आहेत ते म्हणजेच दीपक शिंदे उर्फ शेरी. एक्सपिरियन्स असे गोलंदाज नक्कीच आपण रोज पाहतो ना प्रॅक्टिसमध्ये. एक चांगली अशी गोलंदाजी नक्कीच करतो. ऑफ स्टंपच्या बाहेर पकडून टाकणारे असे गोलंदाज. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. राऊंड द विकेट येतात चेरी स्ट्राईक होतो म्हणजे विशाल. आतापर्यंत काही शांत अशी असलेली बॅट विशाल यांची. पाहूया काय होतं या ओव्हरमध्ये. एक आगळा असा गोलंदाज आपण नक्कीच पाहिलं दीपक शिंदे यांना. स्लिंगा मलिंगा म्हणतात त्यांना. कामोद्याचा ऑफ ब्रेक प्रकारचे चेंडू टाकतात. ऑफ स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर टाकण्यामध्ये त्यांची खासियत. पहिला चेंडू दीपक यांचा स्लिंग प्रकारचा चेंडू स्क्वेअर लेगला जातो. इथे मात्र सूर बसलाय विशाल यांना आणि चेंडू डिपॉझिट केलाय डीपी विकेटच्या वरतून. चेंडू चाललाय 6 धावांसाठी. पंचांचा निर्णय 6 धावा आणि ते आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. याच चेंडूची वाट पाहत होता विशाल आणि चेंडूला मारलं मिड विकेटच्या दिशेने 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 47 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ प्रकारचा चेंडू इथे मात्र वेल लेफ्ट करण्याचा प्रयत्न आणि खूप चांगला लेफ्ट आपण पाहतो. पंचांचा निर्णय येतोय अवांतर धाव. अवांतर धाव धावसंख्या पोहोचते 48 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथे बाकी. विशाल स्ट्राईकवर शेरी बॉलिंगला आणि तो चेंडूला मारलं आमच्या दिशेने. खूप चांगला स्ट्राईक. आता मात्र नक्कीच विशाल यांना सूर बसलाय. चेंडू मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. अजून एक अप्रतिम असा षटकार. तर नक्कीच आमचे साथी समालोचक जेडी आपल्याला सांगतात आजच्या दिवसातील हा हायएस्ट स्कोर असेल. सर्वसामान्यांनी याची नोंद घ्यायची. आतापर्यंत हा हायएस्ट स्कोर आहे. चौपन्न धावा. अजून 4 चेंडू मात्र बाकी असतील या इनिंग मधले. पुन्हा एकदा शेरी स्ट्राईकवर विशाल फुल चेंडू. चेंडूला मारायचं होतं हेलिकॉप्टर. चेंडू बॅटची कड घेतो. यष्टीरक्षक विकास तिकडे पोहोचून बॉल फेके पण 1 धाव नक्की मिळते. एका धावेने धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते ती म्हणजेच 55 धावा. 3 चेंडू आणि 55 धावा. पाहूया काय करू शकतो. कमबॅक करू शकतो का शेरी आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर होतो म्हणजे प्रणय. पुन्हा स्लिंग बघायला चेंडू फुल अंतराचा चेंडू. खूप चांगली अशी गोलंदाजी. नक्कीच चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं दीपक शिंदे यांचं. तर इथे 1 धावाची सांगता होते. 1 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते म्हणजे 58 धावा.
आता मात्र शेवटचा चेंडू दीपक शिंदे स्ट्राईकवर असेल तर म्हणजे विशाल. पण काय करू शकतो विशाल आपल्या संघासाठी किंवा तो शेरी विकेट घेईल का. फुल चेंडू चेंडूला मारला मिड विकेटच्या दिशेने. मिड विकेटला फिल्डर संतोष आले आपण पाहतो. चेंडू गॅदर करून फेकेपर्यंत 2 धावा इथे मिळतात आणि 2 धावांनी समाधान मानतात. या 2 धावांनी धावसंख्या होते ती म्हणजे 6 धावा. इथे मात्र रायझिंग स्टार या संघाला जिंकण्यासाठी 4 षटकासह 61 धावांचं लक्ष असेल. एक मोठं असं आव्हान पण असं आपण पाहतो शिवशंभू चषक. शिवशंभू क्रिकेट क्लब कामोठे आयोजित शिवशंभू चषक दिवा पाटली या ग्राउंडवर आपण पाहतो. एक चांगलं असं आयोजन आणि नियोजन नक्कीच इथे पाहत आलो आपण शिवशंभू संघामार्फत. चालू सामना ऑर्गनायझर शिवशंभू 11 विरुद्ध रायझिंग स्टार 11. प्रथम टॉस जिंकून इथे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला शिवशंभू आणि परफेक्ट निर्णय म्हणता येईल. 4 षटकानंतर धावा मारल्यात ते म्हणजेच 59 धावा आणि ते जिंकण्यासाठी मात्र एक भलं मोठं 60 धावांचा लक्ष असेल. 24 चेंडू आणि 60 धावांचा 24 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान असेल इथे रायझिंग स्टार या संघाला. तर आयोजकांकडून सूचना येते ह्याचा पुढील सामना म्हणजे चालू सामन्याचा विजेता विरुद्ध मॉर्निंग टायगर फोर्स या 2 संघांमध्ये सामना असेल. तर मॉर्निंग टायगर फोर्सच्या संघाच्या सर्व खेळण्या विनंती असेल ग्राउंड सोडायचं नाही. दरम्यान आपण पाहतोय क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे आणि आपल्या कामोठी क्रिकेट असोसिएशनवरती नितांत प्रेम करणारे सीबी ट्रॉफीचे आयोजक आपण पाहतोय या ठिकाणी आबासाहेब भोर यांचं या ठिकाणी आगमन होते. शिवशंभू चषक 2024 शिवशंभूच्या 11 खेळाडूंच्या सर्व आयोजक कमिटीकडून त्यांचं सहर्ष स्वागत आणि या ठिकाणी आपल्या शिवशंभू 11 क्रिकेट संघाकडून त्यांचा मान सन्मान केला जातो. तर आबासाहेब भोर आपण पाहतो सामना व्ह्यूसाठी हे जे काही आकर्षक चषक या स्पर्धेसाठी दिले गेले आहेत ना ते सर्व आबासाहेब भोर यांच्याकडून दिले गेले आहेत. हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं सहर्षाचं स्वागत. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मी आपल्या श्री शिवशंभू 11 संघाचे सर्वा माननीय श्री सुधीर शेठ जाधव यांना विनंती करतो की आपण माननीय श्री आबासाहेब भोर यांचा या ठिकाणी मान सन्मान घ्यावा. यथोचित सत्कार या ठिकाणी केला जातो. अथोचित देवो भव अतिथी देवो भव या आपली भारताची संस्कृती आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणं आदर सन्मान करणं सत्कार समारंभ करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि त्या आद्य कर्तव्याला अनुसरून आपण या ठिकाणी मान सन्मान घेतो. विनंती असेल माननीय श्री आबासाहेब भोर आपण या आमच्या छोट्याशा सत्कार समारंभाचा हृदयाच्या अंतःकरणापासून स्वीकार करावा. या ठिकाणी आपण पाहतो शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आबासाहेब भोर यांना सन्मानित करण्यात येते. दरम्यान पंचांना विनंती असेल की आपण चित्ररक्षण लावून घ्या सजवून घ्या. शिवशंभू 11 आपण आयोजन कमिटी पाहतोय. आयोजक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते.
तसेच सागर शेठ पारमेंट आपण पाहतो यांचा या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान घेतो. विनंती असेल की आपणही यावं. आपल्या आयोजन कमिटीकडून सन्मान करण्यात येतोय. श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सागर शेठ पारमेंट यांचाही सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. जाऊया आमचे सन्माननीय मित्र समालोचक. पहा, कामठातील क्रिकेट एक उत्तुंग भरारी घेत असताना आपण या कामठाच्या क्रिकेटमधून पाहतोय खेळता खेळता मैत्री झाली आणि या क्रिकेट खेळता खेळता आपण पाहतोय समालोचनाला सुद्धा सुरुवात झाली आणि आमचे मित्र विहान पराडकर आपण पाहतोय या ठिकाणी अतिशय मार्मिक शब्दांमधून या क्रिकेटच्या सामन्यांची मांडणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया या उर्वरित सामन्याचा पूर्वार्ध ऐकण्यासाठी विहान पराडकर. थँक्यू वेरी सर. तर या मॅचच्या दिशेने 4 षटकाचा सामना पहिल्या पर्वात आपण पाहिलं. 4 षटकामध्ये 6 धावा कुठल्या होत्या शिवशंभो संघाने. तर रायझिंग स्टार संघासाठी आपण पाहतोय एक फलंदाजी जोडी हेमंत आणि नंदू. तर शिवशंभो संघासाठी आपण कित्येक वर्षांनी पाहतो अष्टपैलू असा खेळाडू फलंदाजीची कमाल ज्याची आपण पाहिली पहिल्या इनिंगमध्ये तोच विशाल. बॉलिंग मार्कवर शॉर्ट ऑफ लेंथ बघा चेंडू. पंचांचा निर्णय येतोय अवांतर धाव. तर नक्कीच दोन्ही संघांनी आपली पहिली धाव अवांतर धावेने सुरुवात केली आहे. एक मोठं असं लक्ष नक्की असेल रायझिंग स्टार या संघासाठी. पाहूया काय करतो. पुन्हा एकदा विशाल स्ट्राईकवर आहे ते म्हणजेच हेमंत. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना. शॉर्ट ऑफ लेंथवर चेंडू. इथे मात्र काहीशी दिशाहीन गोलंदाजी विशाल यांची आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल. पुन्हा एकदा पहिला चेंडू विशाल यांचा स्ट्राईकवर आहे हेमंत. फुल चेंडू इथे मला चेंडूला टोलावला मिडविकेटच्या दिशेने. मिडविकेटला प्रणय बॉल गॅदर करून फेकेपर्यंत एक धाव मिळतो. दुसरी धावचा प्रयत्न होता आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्यामध्ये पण यश मिळतं हेमंत यांना. खूप सुंदर अशी रनिंग मिडविंग विकेट्स आपण पाहिली हेमंत यांची. या 2 धावांनी धावसंख्या वाढते पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. 4 धावा. शिवशंभो क्रिकेट क्लब कामोठे आयोजित शिवशंभो चषक आपण इथे पाहतोय. रसिकांनी भरलेला असा चषक आपण इथे नक्कीच पाहतोय. विजय बोर्डे श्री गणेश क्रिकेट क्लब कामोठे यांचे कॅप्टन या मॅचचा आनंद घेताना. उलट मॅचच्या दिशेने दुसरा चेंडू विशाल यांचा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू बॉल बॅटची कडा घेतो. चेंडू चालला कीपरच्या दिशेने. इथे मात्र झेल बांधण्याची संधी होती. एक चांगला असा प्रयत्न यष्टीरक्षकाला नक्कीच मानावा लागेल. पावसाळी क्रिकेटमध्ये एवढं लांब पळून जाऊन कॅच घेणं एक सोपं असं नसतं. मात्र एक आव्हान स्वीकारलेलं मात्र यश मिळालं नाही. ते 1 धावेची सांगता होतं 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. 5 धावा. आता मात्र स्ट्राईकवर असेल ते म्हणजेच या रायझिंग स्टार या संघाचा एक धडाकेबाज असा फलंदाज नंदकुमार गुरव. बॉलिंगवर असे आपण पाहतो विशाल यांना. 8 ते 10 पावलांचा रन. फुल चेंडूला टोलावला मिड विकेटच्या दिशेने. मिड विकेटला बॉल गळताना थांबतो. त्याच दरम्यान 2 धाव घेण्यामध्ये नक्कीच यश मिळेल. एक चांगलीशी फेकी इथे आणि पंचांच्या निर्णयाची वाट पाहायची पण गरज नाही. आणि इथे खूप चांगली अशी फेकी प्रणय यांची ऑन द स्टम्प्स आणि इथे खूप चांगले अशी यष्टीरक्षक उरलेलं काम करतात. आणि इथे पहिला गडी गारद होतो ते म्हणजे रायझिंग स्टार या संघाचा. खूप चांगलं असं बॅटिंग आपण नक्कीच पाहिली पहिल्या षटकात पहिल्या इनिंगमध्ये प्रणय यांची. इथे मात्र तेवढीच चांगली अशी फलंदाजी आणि गोलंदाजी आपण पाहतो विशाल यांच्या मार्फत. एक चांगलं असं आयोजन आणि चांगलं असं नियोजन आपण नक्कीच पाहिलं शिवशंभो क्रिकेट क्लब कामोठे यांच्या मार्फत. या संघाचे सर्व आपण जे पाहतोय सगळ्या सामन्यांचा आढावा घेत आहोत सुधीर शेठ जाधव यांना. इथे तर नक्की नंदूची जागा घेण्याआधी आला आहे तो म्हणजे सागर. या हंगामातील एक इन फॉर्म असा बॅट्समॅन आपण पाहतो सागर यांना. पाहूया एक मोठं असं लक्ष इथे
चेस करताना रायझिंग स्टार संघ विशाल पुन्हा एकदा सागरांना सफल प्रयत्न चेंडूला सोडलाय आणि पंचांचा निर्णय येतो वाईड चेंडू. हॅलो तुझ्या 100 तुझ्या तर इथे बक्षिसांचा वर्षा होतोय. या चेंडूने सांगेन इथे मात्र टॉप एज घेतलाय चेंडू चालवला लांबच्या दिशेने. इथे मात्र काहीसा बॉल कळत नाहीये दत्ता शेट्यांना आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार 4 धावांसाठी. त्यांनी असं म्हणत इथे मात्र बक्षिसांची वर्षा होते. आपण पहिल्या इनिंगमध्ये बक्षीस आली त्याचप्रमाणे सेकंड इनिंगला देखील बक्षीस आलंय. शिवा लंके यांच्यातर्फे ते बक्षीस येते. सागरभाई मात्रे यांच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि इथे बक्षीस वाढतंय आम्हाला कॉल येतात बक्षीस वाढतंय. आता मात्र इथे प्रत्येकाकडून 100 रुपये पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. इथे मात्र स्क्वेअरला मारला चेंडू खाली येत आहेत फिल्डर आणि 1 रन घेणं नक्कीच असं मिळत आहे. तर जसं आम्ही म्हणतो आतापर्यंत इथे होते फक्त 101 रुपये शिवालंकेच्या मार्फत. मात्र इथे बक्षीस वाढतंय. आता गिरीश शिंदे यांच्याकडून 100 रुपये आणखी एक आणि मला वाटतं 300 रुपयांचं पारितोषिक आतापर्यंत प्रत्येक षटकाराला. सागरभाई मात्रे यांच्यातर्फे 300 रुपये असणार तर सागर यांनी याची नोंद घ्यायची. वैतनाच्या दिशेने पुन्हा एकदा बेस्ट असेल विशाल असेल चेंडूला मारायला लांबच्या दिशेने लॉंगनला फिल्डर गॅदर करतात बॉल. दरम्यान 1 धाव मिळते. एक चांगलं असं षटक हाताळलं नक्कीच विशाल यांनी. पहिल्या षटकार समाप्तीनंतर धावा होतात 1 गडी बाद आणि 13 धावा. चांगली अशी गोलंदाजी आपण पाहिली विशाल यांची. बक्षिसांचा वर्षा नक्कीच होत आहे कामोट्यामध्ये आपण पाहिलं. त्याचप्रमाणे आता पण आपण पाहतो सागर मात्र प्रत्येक षटकारावर 300 रुपयांचं पारितोषिक. तर पंचांना निर्णय असेल थोडं स्पीडअप करायचं आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे पंच. तर आपण युट्यूबवर देखील युट्यूबवरून जोडलेले आपले सगळे प्रेक्षक आपल्या सर्वांना एक विनंती असेल झिऑन क्रिक जो आपला कामोट्यातला यूट्यूब चॅनल असेल कामोट्यातल्या सगळ्या मॅचेस त्याच्यावर लाईव्ह अशा दाखवतात. आपण दरवेळी पाहतो एव्हरी संडेला त्याच्यावर लाईव्ह असतं ते नक्की सबस्क्राईब करायचं. तो वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक येतो म्हणजेच प्रणय एक अष्टपैलू असा खेळाडू प्रणय. पाहूया काय करतो हे म्हणत आपल्या संघासाठी. शॉट ऑफ चेंडू चेंडूला भिकवलं मिड विकेटच्या दिशेने चेंडू चालला. इथे मात्र सीमा रेषा पार 6 धावांसाठी. चांगलीशी सुरुवात हेमंत यांच्या बॅटमॅन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. लेंथ रीड केलेली बॉलची सफल खेळले आणि चेंडूला मारलं मिड विकेटच्या दिशेने. उत्तुंग असा षटकार. या षटकाने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती म्हणजे 19 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र खरपोच समाचार घेतला प्रणय यांचा. पाहूया काय करतो प्रणय. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करेल का की पुन्हा एकदा हेमंत यांचा माराची वाट पाहावी लागेल. पाहूया दुसरा चेंडू. शिवालंके बुलेट का चालतात. शिवालंके बुलेट का चालतात. तर नक्कीच गटारीचा आनंद येऊन मात्र सगळे खेळाडू घेणार आहेत. तो वळतो सामन्याच्या दिशेने. दुसरा चेंडू पुन्हा एकदा प्रणय यांचा. स्ट्राईक असेल हेमंत. 8 ते 10 पाहिल्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू. इथे मात्र वेगावर स्वार झालाय प्रणय दाखवतो कमबॅक. एक चांगलासा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला प्रणय यांचा. पंचांचा निर्णय येतोय 1 बाउन्सचा. थँक्यू अंपायर सीड. तर पंचांचा निर्णय 1 बाउन्सचा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा जर खांद्याच्या वरती नसेल तर मोबाईलचा घोषित करण्यात येईल. तो पंचातला निर्णय फायनल निर्णय करायचा. वॉर्निंग असेल इथे. पंचांची वाद नाही घालायचं आहे प्लीज. सामना लवकर चालू करायचा आहे. तो वळत्या मॅचच्या दिशेने तिसरा चेंडू पुन्हा एकदा प्रणय यांचा. सामना हेमंत इथे मात्र चेंडूला मारलं लांब 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 आणि लांब त्याचा षटकार. खूप चांगली अशी फलंदाजी आपण पाहिली. अष्टपैलू असा खेळाडू हेमंत गोरले यांच्या मार्फत
पहिला चेंडू होता जो शॉर्ट बॉल होता त्याला मारलेला मिडविकेटच्या दिशेने. इथे मात्र आपली बॅटिंगची क्षमता दाखवते आणि दुसरा चेंडू मारतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे मात्र आपण पाहतोय कामोद्याचे असे एक उत्कृष्ट असे फलंदाज आणि गोलंदाज अष्टपैलू खेळाडू शिवालंके यांचं इथे. पंचांना निर्णय होते. पंच बॉल द्यायचा. बॉल देईपर्यंत इथे अजून एक बक्षिसाची खैरात येते. शिवालंके आम्हाला सांगतो इथे जे 300 रुपये झाले इथे मात्र 400 रुपये झाले आहे. सागर मात्र प्रत्येक शेतकऱ्यासाठी 400 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच एक चांगला इन्फॉर्म असा फलंदाज आपण पाहतो रायझिंग स्टार या संघासाठी. तर चांगलीच फलंदाजी आपण पाहतो हेमंत यांची. पुन्हा एकदा वळतो मॅचच्या दिशेने. चौथा चेंडू प्रणय यांचा फुलंदाज चेंडू इथे मात्र चेंडूला मारला लंबाच्या दिशेने आणि चेंडू चालला सीमा रेषा पार. खूप चांगली अशी फलंदाजी आपण पाहिली हेमंत यांच्या मार्फत. पंचांचा निर्णय होतो 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्या नक्कीच वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 31 धावा. खूप चांगली अशी फलंदाजी नक्कीच करतो आपल्या संघासाठी हेमंत. घातक अशी फलंदाजी आणि बॉलरवर स्वार होऊन बॅटिंग करतो हेमंत. तर नक्कीच हा टर्निंग पॉईंट असेल का ह्या मॅचचा. फुलंदाज चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टररित्या खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला मुलांच्या दिशेने. फिल्डर गॅदर करून फेकेपर्यंत 2 रन नक्कीच मिळतील आणि एक चांगली अशी फलंदाजी हेमंत यांच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. मॅचला कायापालट करतील का हेमंत पाहूया. समीकरण बदलतंय आणि समीकरण आता येऊन ठेपलं ते 13 चेंडू आणि 28 धावा. नक्कीच हा सामना आता इक्वली बॅलन्स मानता येईल ज्या हिशोबाने हेमंत आणि सागर बॅटिंग करतात. 13 चेंडू 28 धावांची नक्कीच गरज असेल इथे. शॉर्ट गेला चेंडू इथे मात्र चेंडू बॅटची आउटसाइडच घेतो. चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. थर्ड मॅनला फिल्डर बॉल गॅदर करून फेकेपर्यंत 1 धाव मिळते आणि इथे षटकाची समाप्ती होते. 2 षटका समाप्तीनंतर धावा होतात ते म्हणजे 34 धावा. एक महागड असं षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल प्रणय यांचं. तर एक महागड षटक आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा या षटकामध्ये आल्या प्रणय यांच्या. पाहूया एक कमबॅक करताना इथे आपण पाहतो रायझिंग स्टार हा संघ. चांगली अशी फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली हेमंत गोरले यांची. कंटिन्यू करू शकतील का हा एक प्रश्न आहे. पाहूया हेमंत काय करतील पुढील षटकामध्ये. तर दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 30 षटक घेऊन येत आहेत ते म्हणजेच मुंबई पोलीसमध्ये असलेले आपल्या सर्वांचे लाडके प्रवीण भाऊ कोसे. तिथे प्रेक्षकांची दाद येते ती म्हणजेच त्यांना चेंडू पाहायचा खंडूराक्ष यांच्या हातामध्ये. सर्वांना इथे आशा आहे खंडूभाऊ कधी बॉलिंगला येतील त्याची. तर नक्कीच पॉइंटला आपण पाहतोय खंडूराक्ष यांना. एक जाणवण असं व्यक्तिमत्व कामोदे क्रिकेटमध्ये सर्वांचे लाडकं असं व्यक्तिमत्व. रोज सकाळी आपण त्यांना याच मैदानावर प्रॅक्टिस करताना देखील पाहतो. कालच्या दिवशी आम्हाला सांगतात इथे कॅप्टन विजय की कालच्या दिवशी त्यांनी मेडन टाकली आणि 2 विकेट घेण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं. वळत्या मॅचच्या दिशेने पहिला चेंडू फुल अंतरावर चेंडू चेंडूला मारलं कव्हरच्या दिशेने. इथे मात्र फिल्डर बॉल स्टॉप करतात. खूप चांगले असे प्रयत्न होता इकडे साहिल यांचा. एक चांगलासा प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला साहिल यांचा. एक उत्कृष्ट युवा गोलंदाज आणि फलंदाज आपण पाहतो शिवशंभू संघासाठी साहिल. दरम्यान 2 धाव घेण्यामध्ये यश मिळते. आज 2 धाव धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 38 धावा 36 धावा माफ करा. फुलंदाज चेंडू सबमरीन डिलिव्हरी पंचांकडे दाद मागितली जाते आणि इथे क्रिकेटचं एक चांगलं प्रात्यक्षिक दाखवताना हेमंत गोरले. नक्की स्पोर्ट्समॅनशिपचं एक चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहतो हेमंत गोरले यांच्या मार्फत. पंचांच्या निर्णयाची वाट नाही पाहिली आणि निघाले पॅव्हलियनच्या दिशेने. एक चांगलंसं क्रिकेट नक्कीच खेळत होते हेमंत आणि चांगले स्पोर्ट्समॅनशिप दाखवली हेमंत यांनी. तर हेमंतच्या रूपामध्ये दुसरा गडी बाद होतो रायझिंग स्टार या संघाचा आणि हेमंत यांची जागा घेण्यासाठी येत आहे ते म्हणजे दीपक शिंदे
उर्फ शेरी, एक विस्फोटक असा फलंदाज रायझिंग स्टार या संघाचा. पाहूया काय करू शकतो आपल्या संघासाठी. 10 चेंडू आणि 25 धावा अजून पाहिजे असतील या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हेमंतनी काहीशी मॅच चालू करून नक्कीच दिली. आता मात्र ते संपवायचं, ती मॅच संपवायचं. सागर आणि शेरी यांच्या खांद्यावर 10 चेंडू 25 धावा. तो वळतो आपण मॅचच्या दिशेने. तिसरा चेंडू प्रवीण स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच दीपक. क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना आपण इथे पाहतोय. लॉंगॉनचा फील्डर मिडविकेटच्या दिशेने शेरी यांच्यासाठी खास लावण्यात आला आहे. पुन्हा एकदा शॉलर चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता. टॉपच घेतो चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. दत्ता शेट्टीकडे बॉल घेऊन फेकेपर्यंत एक धाव नक्की मिळते. या एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 37 धावा. तर मॉर्निंग टायगर फोर्सच्या कॅप्टन शंकरभाई जाधव आपल्या विनंती असेल या सामन्यानंतर लगेच आपल्या नाणेफेकीसाठी इथे यायचे. शेवटच्या षटकात आले तरी चालेल. तर समीकरण बदलतंय. समीकरण आता आहे 9 चेंडू आणि 24 धावा. इथे मात्र सागर मात्र स्ट्राईकवर लीव केला चेंडू आणि इथे अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्या पोहोचेल, धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचेल 38 धावा. समीकरण आता असं येऊन ठेपलं. 9 चेंडू आणि 23 धावांवर. का पाहूया काय करू शकतो सागर या शेवटच्या 3 चेंडूंवर. प्रवीण स्ट्राईकवर आहे म्हणजे सागर. 4 ते 5 पावलांचा रन प्रवीण यांचा. फुलंदाज चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता मिडविकेटच्या दिशेने, मात्र खूप चांगली अशी फेकी आपल्या पाहिल्यामुळे प्रवीण यांची डॉट बॉलसाठी प्रयत्न होता. इथे मात्र बॅटची कड येते आणि एक धाव नक्कीच मिळतं सागर यांना. एक धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 39 धावा. 8 चेंडू 22 धावांचं लक्ष असेल. पाहूया दीपक बॉलिंगवर आहे. प्रवीण शॉलर चेंडूला भिरकायचा होता मिडविकेटच्या दिशेने. इथे मात्र वेगावर स्वार झाले प्रवीण आणि वेगाने बीट केलं शेरी यांना. डॉट बॉलची सांगता होते. आता मात्र काहीसं सोपं असं आव्हान असेल म्हणजे शिवशंभू संघासाठी. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. पाहूया शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील निर्णायक असा चेंडू नक्कीच असेल. काय होईल या चेंडूवर. प्रवीण स्ट्राईकर दीपक सफल करण्यात येतं. चेंडूला भिरकावलं. ब्रँडेड शॉट दीपक शिंदे. ब्रँडेड शॉट. चेंडू चालला मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. नक्कीच वेळेला षटकार मारले दीपक यांनी. आता मात्र समीकरण बदलते. ह्या षटकाराने खूप फेरबदल नक्कीच होतील. समीकरण येऊन ठेपतंय. 6 चेंडू आणि 16 धावा. बॉलची मागणी होते इथे. तर नक्कीच इथे असं आव्हान असेल रायझिंग स्टार संघाला. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. पाहूया सगळ्यांच्या आशा होत्या खंडूराक्ष यांच्यावर, मात्र इथे गोलंदाजीमध्ये फेरबदल असेल. 6 चेंडू आणि 16 धावा. तर वैयक्तिक पहिला आणि संघाडी शेवटच्या षटक घेऊन येईल ते म्हणजे एक सुपर हिरो नावाने ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे क्रिश. स्ट्राईकवर असेल ते म्हणजे सागर. तो 6 चेंडू आणि 16 धावा. रोमहर्षक असा सामना आपण पाहतो. शिवशंभू चषक 2024 रायझिंग स्टार विरुद्ध शिवशंभू असा सामना आपण पाहतो. 6 चेंडू 16 धावा. स्ट्राईकवर असेल ते म्हणजे सागर. मात्र पहिला चेंडू क्रिश यांचा काहीसा 8 ते 10 पावलांचा रनअप. स्ट्राईकवर सागर. शफल चेंडू. इथे मात्र गचाचा चेंडू. पंचांचा निर्णय येतो. अवांतर धाव. व्हाईट बॉल आणि स्क्वेअर लेग पंच आपल्याला इशारा करतायत. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. तो व्हाईट चेंडू आणि 1 बाउन्स देखील. व्हाईट आणि 1 बाउन्स नक्कीच
दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. आता मात्र समीकरण 6 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा पहिला बॉल क्रिश होता. शॉर्ट ऑन चेंडू आपटण्याचा प्रयत्न होता. अजून एक अवांतर धाव इथे येते. काहीशी गचा अशी बॉलिंग आपण पाहतोय क्रिश यांची. 6 चेंडू आणि 14 धावा इथे मात्र गरज असेल. 2 षटकारांवर मॅच आहे नक्कीच. आणि ते क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा आपण पाहतोय फेरबदल करताना हा एक टॅक्टिकल मूव्ह नक्कीच म्हणता येईल. काहीशे टीम्स देताना आपण पाहतो क्रिश यांना. विशाल दरम्यान स्ट्रायकर आपण पाहतोय सागर मात्र ज्यांच्यासाठी इथे बक्षिसांची खैरात आलेली आहे. आतापर्यंत जर सागर यांनी प्रत्येक षटकाला 100 रुपये आणि जर 2 षटकार मारले तर विकास यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. व मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पहिला चेंडू क्रिश सामना करेल तो म्हणजे सागर. आतापर्यंत 2 अवांतर धाव नक्कीच दिलेत क्रिश यांनी. पाहूया काय करतो या चेंडूवर क्रिश. सफल करण्याचा प्रयत्न, चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. लॉंग लेगला कीपर गॅदर करून फेकेपर्यंत 1 धाव नक्की मिळते. तर अजून एक बक्षीस इथे आलेलं आहे माऊली इलेव्हन संघाच्या स्वप्नील कॅप्टन स्वप्नील यांच्यातर्फे. जर या दोघांनी मॅच संपवली इथे तर दोघांनाही 200 रुपयाचं पारितोषिक इथे घोषित केलं माऊली इलेव्हन या संघातर्फे. नक्कीच एक बक्षिसांची खैरात आपण पाहिली आहे कानोटामध्ये नेहमीच प्रत्येक टुर्नामेंटला. इथे मात्र होतं मॅचच्या दिशेने 5 चेंडू 13 धावा. फुलंदाज चेंडूला टोलायचा होता स्क्वेअर लेगला मात्र पेसला दूर झाले दीपक. आणि इथे डॉट बॉलची सांगता होते. या डॉट बॉल प्रेशर नक्कीच वाढते. 4 चेंडू आणि 13 धावा इथे गरज असेल. आपण पाहतो शिवशंभ चषक 2024 व इथे मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. तर इथे आता बॉलरसाठी पण एक पारितोषिक आलं. बॉलरने जर मॅच केली त्याला पण 200 रुपये पारितोषिक माऊली इलेव्हन यांच्या स्वप्नील यांच्यातर्फे. शॉर्ट ऑन बघायचं चेंडूला भिरकावलं स्क्वेअर लेगला फिल्डर बॉल खाली येत असेपर्यंत 1 धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. दुसऱ्या धावाची सांगता आणि इथे मात्र पंचांचा निर्णयाची वाट पाहिजे. पंचांचा निर्णय इथे रनआउटच्या स्वरूपात बाद होतं. पाहूया पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहिजे. पण नवीन नियमाप्रमाणे नक्कीच पंच निर्णय द्यायचा. तर कोणी पंचांना प्रेशरच नाही करायचं. दोन्ही पंच एकमेकांशी बोलून आपल्याला काय तो निर्णय कळवतील. तर एकच धाव पंच निर्णय याचा एकच धाव राहील. थँक्यू. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 49 धावा. आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. सागर मात्र यांच्यावर एक मोठं आव्हान नक्कीच असेल. क्रिश विरुद्ध सागर. पाहूया काय होतं या चेंडूवर. निर्णायक असा बॉल आपण नक्कीच पाहतोय. फुलंदाज चेंडूला भिरकावलं स्क्वेअरच्या दिशेने. प्रणय बॉल खाली येताना आणि इथे झेल बाद नक्कीच होते. सागर मोठ्या फटकाची आशा होती सागर यांच्या बॅटमध्ये. इथे मात्र निराशा केली आहे सागर यांनी आणि विकेट घेतल्याने यश मिळते. क्रिश यांना खूप चांगली अशी गोलंदाजी आपल्या पाहायला मिळाली. क्रिश यांच्या तितकाच चांगलासा झेल प्रणय यांच्या मात्र आपल्या पाहायला मिळाला. अंडर प्रेशर होते फिल्डर प्रणय आणि चांगले असे झेल प्रणय यांनी घेतला. इथे मात्र बाद होते ते म्हणजेच सागर म्हात्रे. सागर यांची जागा येण्यासाठी आले एक बाहुबली असं व्यक्तिमत्व प्रशांत नक्कीच ज्यांना ओळखलं जातं. षटकारांचा बादशाह ज्यांना मानलं जातं. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. 2 चेंडू आणि 12 धावा नक्कीच इथे पाहिजे असतील. 2 चेंडू आणि 12 धावा आपण किती वेळा पाहिलं प्रशांत यांना मॅच फिनिश करताना. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. प्रशांत बॉलिंग मार्ग क्रिश 2 चेंडू 12 धावा. शबलून करण्याचा प्रयत्न. चेंडू पारला पाण्यामध्ये. इथे मात्र
पंचांना निर्णय होतोय अवांतर धाव. एक धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता दीपक यांचा, मात्र प्रशांत यांनी स्वतःवर जबाबदारी घेऊन 2 चेंडूमध्ये 11 धावा मारण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे नक्कीच सिद्ध करताना आपण पाहतो प्रशांत यांना. वाईट चेंडू, 2 चेंडू आणि 11 धावा. प्रशांत यांच्या खांद्यावरील मोठी जबाबदारी. शफलन करण्याप्रमाणे इथं मात्र चेंडूला टोलावलं, चेंडू बॅटची कड येते, चेंडू चालला यष्टीरक्षक या दिशेने. एक चांगला असा कमबॅक आपला पाहायला मिळाला क्रिश यांचा आणि ते मात्र निव्वळ औपचारिकता उरलेली असेल या सामन्यामध्ये. एक चेंडू आणि 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. तर आता मात्र मॅच मध्ये निव्वळ औपचारिकता. एक चेंडू आणि 10 धावा. स्ट्राईकवर आहेत तो म्हणजे दीपक शिंदे. षटकाराची वाट पाहतोय आपण दीपक यांच्या बॅटमधून. इथं चेंडू टोलावला, बॅक टू द बॉलर. बॉलर स्वतः बॉल आणि इथे अरे रे विकेट. तर हा सामना जिंकला तो म्हणजे शिवशंभो 11 यांनी. आणि पुढील सामना लगेच आपण चालू करू तो म्हणजेच मॉर्निंग टायगर फोर्स विरुद्ध शिवशंभो. आणि या सामन्याचा धावतं समालोचन घेऊन येत आहेत कामोड्याचा एक लाडका आवाज तसेच शाहीर विनोद जगदाळे यांचा. चला विनंती असेल गुड मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे संघाचे कर्णधार गुणवंत गोवारी अर्थात अमित गोवारी चेरोबा डेव्हलपरचे सर्वेसर्वा मालक आमचे सन्माननीय मित्र आणि